मारू हँडल आता. फार धावपळीत हा कार्यक्रम ठरवण्यात आला. 2-3 दिवसाआधी मला निकम साहेबाचा फोन आला की असं असं आहे, माझा एक कार्यक्रम होता, तो मी कार्यक्रम त्यांना म्हटलं की आपण पुढे केव्हा तरी बघू. आणि औरंगाबाद या गावाचं मला आकर्षणच एवढं आहे की मी माझ्या आयुष्यात जे परिचय शिंदे साहेबांनी सांगितलं 3000 कार्यक्रम केले, ती गोष्ट साधारणतः 7-8 वर्ष आधीची आहे, 10 वर्षाच्या आधीची आहे. मी आता 5000वर माझे कार्यक्रम आहेत. आणि त्या 5000 कार्यक्रमात जे गाव प्रकर्षानं पुढं आहे त्यात पहिल्या नंबरवर अमरावती आहे, जिथे मी 300 कार्यक्रमापेक्षा जास्त कार्यक्रम केले. यवतमाळमध्ये मी, आता माझा जिल्हाच आहे तो, 250च्या वर कार्यक्रम केले. आणि त्यानंतर नागपूर, औरंगाबाद, जळगाव हे 100च्या पुढचे आहे. या औरंगाबादला मी प्रॉपर 100 तरी कार्यक्रम केले. इथलं कोणतं कॉलेज असो, गणेशोत्सव असो, दुर्गोत्सव असो, हे स्टँडअप कॉमेडीचा प्रकार आहे. उभं राहून बोलायला पाहिजे. आणि मी पहिले उभं राहूनच बोलत होतो, पण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. मी जेव्हा पहिल्यांदा औरंगाबादला आलो होतो 20 वर्षाआधी, तर या गावात एकही पूल नव्हता. आता नुसतेच पूल आहे. एक संपत नाही तर दुसरा सुरू होते, दुसरा संपत नाही तर तिसरा सुरू होते. तर आता मी बसून बोलत आहे. तुम्ही मला 5 वर्षानं बोलवा, मी झोपून बोलेन. ह्या अवस्था आहे, मातीत जाण्याचे उद्योग आहे आपल्या आता. आणि मोठे मोठे गेले. छत्रपती शिवरायांसारखा माणूस शेवटी तर अंतच होतो ना, निधनच होते त्या माणसाचं. आपलंही होणार आहे, आपलं तर लवकर होणार आहे. आणि आपण मेल्यावर कोणी एक अश्रू गाळल की नाही गाळल, हाही एक मोठा प्रश्न आहे. शिवरायांचं तर प्रत्येक गावागावात, एकेका गावात 4-4, 5-5, 10-10 कार्यक्रम होतात. एकेका गावात महाराजांचे 4-4, 5-5 पुतळे आहेत. आपला तर आपल्या घरी फोटो राहील की नाही काही सांगता येत नाही. तर असो, प्रत्येकाचं कर्तृत्व असते आणि प्रत्येकाचं नशीब असते. आता जमाना बदलला पहा, कोणत्याच गोष्टीला चव नाही राहिली. 20 वर्षाआधी, 30 वर्षाआधी जे दूध आपण पित होतो आणि आता जे दूध आपण पितो त्याच प्राण्याचं दूध आहे, गाईचं असेल, म्हशीचं असेल, पण ते त्यावेळेस जेवढं चविष्ट लागत होतं तेवढं आता लागत नाही. चवळीच्या शेंगाची भाजी जी 20-25 वर्षाआधी म्हणजे गोड लागत होती, ती आता तशी वाटत नाही. तर जमानाच बदलला, माणसं बदलले, माणसाची प्रवृत्ती बदलली. पहिले माणसं जास्त सत्यवादी होते, आता एकदम असत्यवादी जरी नाही झाले तरी थोडासा फरक पडला. तर तो फरक कसा पडला? पहिलेचे लोक घरून जे करून आले ते चौकावर येऊन सांगायचे. आताचे लोक काय करते, घरून बायकोच्या लाथा खाऊन येते आणि चौकात येऊन सांगते का मी लेग पीस खाल्ले. म्हणजे जमान्यात बदल पडला. लोक जे सत्य आहे ते कबूल करायला तयार नाही. समाजातून आलेला विनोद आहे. काही विनोद राजकारणातून आलेले असतात. पाहता ते विनोद कसे असतात? जातीवर जाऊ नये, जातीवर बोलू नये. छत्रपती शिवरायांनी सर्व जातीचे मावळे जमवले. मोठ्या शक्तीविरुद्ध, मोठ्या बादशाविरुद्ध युद्ध केलं. परंतु जातीवर यासाठी जावं लागते की जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, वेगवेगळ्या जाती आहे आपल्या देशात. एक जात आहे कासार नावाची, फार छोटी जात आहे. प्रत्येक गावात कासार समाजाचं घर असेलच असं सांगता येत नाही. 2-4 गाव मिळून एखादं कासार समाजाचं घर आहे आणि ते महिलांना बांगड्या भरून देण्याचा उद्योग करेल. आणि त्या कासार समाजाच्या पुरुषांनी भारतीय महिलांचं मन इतकं काबीज केलं की भारतातली कोणतीही स्त्री आपल्या नवऱ्याच्या हातात हात द्यायला घाबरत एखाद्या वेळेस, पण त्या कासाराच्या हातात हात द्यायला घाबरत नाही. त्या लोकांनी एवढा विश्वास संपादन केला आहे. एक बाई त्या कासाराच्या दुकानात गेली, म्हणे भाऊ बांगड्या भरून दे. आता भाऊनं बांगड्या भरायला सुरुवात केली. आता काय बोलावं म्हणून त्या बाईनं सहज म्हटलं, म्हणजे बांगड्या जराशा मजबूत भरून द्या म्हणजे दादा, नाही तर काय होते का तुमच्या घरून, तुमच्या दुकानातून बांगड्या भरून घरापर्यंत आम्ही जात नाही तर 2-4 बांगड्या फुटून जाते. तर बांगड्या फुटल्या नाही पाहिजे. तर तो कासार म्हणे, ताई ह्या बांगड्या होय, आमदार नव्हे, हे फुटल पण हे नाही फुटत. तर हे राजकारणातून आलेला विनोद आहे. हाही बदल आहे, हाही समाजात पडलेला, राजकीय लोकांमध्ये पडलेला बदल आहे. पहा, मी काल कुठंतरी एक विनोद वाचला. बायकोनं नवऱ्याला सांगितलं,
म्हणजे पत्नीनं पतीला सांगितलं की माझं डोकं दुखून राहिलं 3 दिवसापासून. तर नवरा म्हणे काळजी करू नको म्हणे, आपण सिटी स्कॅन करून घेऊ. ती बाई म्हणे डोकं महा दुखून राहिलं, साऱ्या सिटीचं स्कॅन करायचं काय काम आहे. हा असते विनोद. आम्ही तो पकडतो, तो बनवतो आणि तुमच्या मस्तकी मारतो. तुम्ही मनानं एवढे मोठे आहात, तुम्ही शिवरायाचे मावळे. आम्ही जे बोलू ते तुम्ही पचून घेता, शोषून घेता. त्याबद्दल तुमचा आभार मानतो आणि मी माझ्या कार्यक्रमाकडे वळतो. छत्रपती शिवरायांबद्दल या ठिकाणी भाषणं झाले, पोवाडे होतील, पुन्हा काही भाषणं होतील. आणि माझ्यासारखा माणूस ज्याचा स्वभावच मुळात विनोदी आहे, शिंदेसाहेब, तो शिवरायांबद्दल कितीही प्रामाणिकपणे बोलायला लागला तर तो त्याच्या जातीवर जाते, म्हणजे तो विनोदावर जाते. म्हणून मी थोडंसं राखून सांगत असतो. शिवरायांच्या जीवनातले जे 2-4 प्रसंग आहे ते तुम्हा सगळ्या लोकांना माहीत आहे. मी एक कविता छत्रपती शिवरायांवर केली आणि ती कविता चांगली आहे अशातला भाग नाही, ती शिवरायांवर केली आहे, जिजामातेवर केली आहे म्हणून अभ्यास करणार आहे. म्हणजे शिवरायांचे माझ्यावर झालेले उपकार, तर मी शिवरायांवर कविता केली आणि ती कविता अभ्यास करायला लागली. मला जेव्हा त्यांनी कविता मागितली माझी, तर मला वाटलं बा दुसरी कविता द्यावी, पण त्यांनी माझं पुस्तक घेतलं आणि त्यातली 30 कविता शोधून काढली. मी ती तुम्हाला ऐकवतो, म्हणजे शिवरायांना माझी श्रद्धांजली अर्पण केल्यासारखंही होईल. फक्त कविता पाठ नसल्यामुळं, कारण चांगल्या कविता पाठ राहत नाही. मग पाठ कोणत्या राहतात, फालतूच्या कविता. तर तसं साहित्यिक आहे, जूते उतारे, बौद्धिक चर्चा चलने लगी. राजनीतिज्ञ आहे, बुद्धी उतारी, जूते चलने लगे. हे लवकर लक्षात राहते. पण ही जी कविता आहे, मी जे जिजामातेवर म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवरायांवर केलेली कविता आहे, ते इतक्या वेळ हा कागद वापरण्यात आला आहे तर त्याचे चिथडे पाहत घ्या. त्या कवितेचं नाव आहे जिजामाता. जिजामाता मूर्ती तुमची पाहून प्रत्येकाले माय आठवते काहून. हा काहून शब्द आहे ना सर तुमच्याकडे, म्हणजे का. जिजामाता मूर्ती तुमची पाहून प्रत्येकाले माय आठवते काहून. मातृत्व असं तुमच्यात काय दडलं, जो आला त्याले मायचं दर्शन घडलं. आठवणीनं तुमच्या जीव धडधडते, शिवबासारखं आमचं मन फळफळते. आम्हाले सांगा सुराज्याचं तंत्र, शिवबाले असा कोणता दिलता मंत्र. बालपणात कोणती पाजली जन्मघुटी, बालपणात कोणती पाजली जन्मघुटी. का शिवबाचं ज्यानं अडलंच नाही कुठी. शिवबा खेळे कुस्ती वाघासंग आणि पोलिओच्यानं पोरं आमचे अपंग. म्हणजे फरक किती आहे. शिवबा खेळे कुस्ती वाघासंग, पोलिओच्यानं पोरं आमचे अपंग. किल्ले केले सर असे एका हाती, धपधप करे माता छत्रूची छाती. मलेच नाही आता साऱ्या हिले कळते, जय शिवाजी म्हणताच रक्त सळसळते. मनातली सारी भीती त्यानं पळते, जय शिवाजीचा अर्थ सत्यमेव जयते. जय शिवाजीचा अर्थ सत्यमेव जयते. अशी दुसरी लिहिली तर ऐकून देऊ का. एक कविता लिहिली मी, शिवाजी राजे. जडीस्थळी पाशाणी नाव ज्यांचं गाजे, महापराक्रमी होते छत्रपती शिवाजी राजे. आव्हान दिलं तर त्यांनी दिल्लीच्या तख्ताले, जन्मभर जागले जिजाऊच्या रक्ताले. हे आमची भाषा आहे थोडीशी मराठी. आव्हान दिलं तर त्यांनी दिल्लीच्या तख्ताले, जन्मभर जागले जिजाऊच्या रक्ताले. दऱ्याखोऱ्यातील सारे जमविले मावळे, हाती घेऊन शस्त्र दूर हाणले कावळे. सर्व धर्माचं उभं करून सैन्य, संपवून टाकलं रयतेचं दैन्य. शौर्यावर शौर्याची टाकत गेले भर, किल्ल्यामागून किल्ले करत गेले सर. स्थापना करून धर्माची गोरक्षण केलं, सत्याले संरक्षण अधर्माचं भक्षण केलं. संपत्तीचं दान केलं न मागता भिक्षा, मान्यवरांचा सन्मान अपराध्याला शिक्षा. श्रमाला प्रतिष्ठा दिली, न्यायाला न्याय, कधीही कुणावर केला नाही अन्याय. गुन्ह्या गोविंदाने नादल्या माय माऊली, कैवारी बनून सर्वांना दिली सावली. तुकोबांना मानले आध्यात्मिक गुरु, जय जिजाऊ म्हणत पराक्रम केला सुरू. तेव्हा कुठे स्वराज्याची फडकली पताका,
कृपा करून तिला खाली पडू देऊ नका, कृपा करून तिला खाली पडू देऊ नका. तर शिवरायांबद्दल तुम्ही जेवढं म्हणाल सांगाल, जिजाऊबद्दल जेवढं सांगाल तेवढं कमी आहे, हे मी तुमच्यावर सोडून देतो. आम्ही विनोदी लोक आहोत, आम्हाला विनोदाशिवाय अजिबात गमत नाही. आता आमचे विनोद कसे असतात, एक माणूस झोपेतून उठला सकाळी, अंगणाचा दरवाजा उघडला, आमच्याकडे त्याला दाठ्ठा म्हणतो आम्ही, तुमच्याकडे म्हणते सर दाठ्ठा? दरवाजाला आम्ही दाठ्ठा म्हणतो, दार ज्याला म्हणता ना तुम्ही, त्याला आमच्याकडे दाठ्ठा म्हणायची पद्धत आहे. त्यानं आपल्या अंगणाचं दार उघडलं, त्याच्या दारासमोर एक यमदूत उभा होता किंवा यमदूत उभे होते आणि त्याच्याजवळ त्याच्या हातात एक कागदाची पुंगळी होती. तुम्ही ज्याला गुंडाळी म्हणतात त्याला आम्ही पुंगळी म्हणतो, आणि ळचा आम्ही य करतो, वचा आम्ही ई करतो. तर याला वाटलं का म्हणजे पत्ता चुकले, रस्ता भुलले बा आहे. ते म्हणे महाराज तुम्ही पत्ता तर नाही चुकले, रस्ता तर नाही भुलले. ते म्हणे बिलकुल रस्ता नाही भुललो म्हणे मी. हे माझ्या हातात जे पुंगळी आहे म्हणे, हे जे गुंडाळी आहे, यामध्ये 32 लोकांचं नाव आहे म्हणे. पहिल्या नंबरवर तुझं नाव आहे. मी पहाटे 4 वाजता गाढ झोपेत होतो, साखर झोपेत होतो. मला यमराजानं येऊन उठवलं आणि सांगितलं का हे यादी घे 32 लोकांची, पृथ्वीवर जाय आणि या 32 लोकांचे प्राण घेऊन संध्याकाळपर्यंत वापस यमपुरीत ये. ते पहिल्या नंबरवर तुझं नाव आहे म्हणे. तुला दिले म्हणे 10 मिनटं, उरकव म्हणे. तू पोरासंग बोल, बायकोसंग बोल, शेजारनी संग बोल, पाजारनी संग बोल आणि उरकव. आता याला वाटलं आता ऑर्डरच झाली. हा हुशार माणूस हा म्हणे महाराजाले, महाराज तुम्ही या खुर्चीवर बसा, कोट्यावधी महिलाचं उड्डाण करून आले म्हणे तुम्ही, मी तुमच्यासाठी सरबत आणतो. असं म्हणून हा आतमध्ये गेला. याने एक गिलास सरबत बनवलं, त्यात गुंगीचं औषध टाकलं आणि ते गिलास महाराजाला आणून दिलं. महाराज ते पेले आणि तिथं झोपले. याने त्याच्या हातात तिथे पुंगळी गुंडाळी काढली, कागद सरळ केला, आपलं जे नाव सगळ्यात वर लिहिलं होतं ते खोडलं आणि सगळ्यात खाली लिहिलं. पुन्हा त्याची पुंगळी गेली, त्याच्या हातात ठेवून दिली. 10 मिनिटांना यमदूत शुद्धीवर आले. अरे काय सरबत होतं म्हणे, आमच्या यमपुरीतल्या म्हणे असं सरबत मी पेलो म्हणे, माझा सारा शीन गेला म्हणे, माझा सारा थकवा गेला म्हणे, मला आता प्रसन्न वाटून राहिलं, मी त्यावर खुश झालो म्हणे, मी तुला आता सवलत देऊन राहिलो, मी पहिले वरून सुरुवात करणार होतो म्हणे, आता मी खालून सुरुवात करून राहिलो. म्हणजे ज्याची आली त्याची आली. तर हे विनोद, हे आता जेवढे विनोद सांगितले हे सर्वसाधारण विनोद आहे. विनोद 2 प्रकारचे, एक साधा विनोद आणि एक असा विनोद का ज्या विनोदातून समोरच्या विनोद करणाऱ्या माणसाला काहीतरी सांगायचं आहे. आता साधा विनोद कसा असतो, एक माणूस पहिल्यांदा विमानात बसला आणि 10 मिनिटांना बाजूच्या माणसाला म्हणे, आमचे मित्र आहे म्हणे, ते म्हणे नेहमी विमानानं प्रवास करतात, त्यांनी मला सांगितलं आहे म्हणे का विमान इतक्या उंचावरून जाते की जमिनीवरचे माणसं मुंग्यासारखे दिसते. पाय म्हणे विमान किती उंचावर आलं, माणसं मुंग्यासारखे दिसून राहिले. तो बाजूवाला म्हणे तो डोकं फिरलं, विमान जागेवर आहे, ते खरोखरच्या मुंग्यावर आहे. या विनोदातून त्या विनोद करणाऱ्याला काही सांगायचं नाही. पण याच्या पुढचा विनोद पहा. एका माणसाच्या घरी मुंग्या झाल्या. तो एका दुकानात गेला, म्हणे मुंग्या माराची पावडर आहे काय? दुकानदार म्हणे पावडर तर आहे पण 15 मिनिटांनी ये. हा म्हणे पैसे नगदी घेऊन पावडर मोजून दे. दुकानदार म्हणे एक अडचण आहे. तर म्हणे कोणती? सध्या म्हणे त्या मुंग्या माराच्या पावडरीतच मुंग्या झाल्या आहे. मग आता मुंग्या माराच्या पावडरीत मुंग्या होणं म्हणजे सोपा विनोद आहे का? त्या विनोदातून त्याला आपल्या समाजाची, आपल्या संस्थेची, आपल्या देशाची काहीतरी स्थिती वर्णन करायची. एका गावात एक BA, MA 4 वेळा यशस्वी झालेला पोरगा होता. आता एवढा शिकला सवरला पोरगा, तो शेतीच्या कामाला जाय नाही. त्याच्या गावात आली एक सर्कस. हा गेला मॅनेजरपाशी, म्हणे माझ्या लायकीची काही सेवा आहे का? मॅनेजर म्हणे लायकीची नाही, एक नालायकीची सेवा आहे म्हणे. आपल्याजवळ माणसाचा रोल शिल्लक नाही, आपल्याजवळ एक अस्वल होती म्हणे, ते मेली, मी तिचं कातळ काढलं, ते कातळं तू पांघरून घे, अस्वलीचा रोल कर, मी तुला खाऊन पिऊन 500 रुपये रोज दे. याला वाटलं कामाचं काम, जेवणाचं जेवण, जांगडबुत्त्याचा जांगडबुत्ता. यांना ते कात्र पांघरलं. मॅनेजरनं त्याला पिंजऱ्यात कोंडलं, कुलूप लावता लावता म्हणे तुले बोलावेन तवा यायचो म्हणे तू. असं म्हणून मॅनेजर पलटला. तर या अस्वल झाल्या पोराच्या लक्षात आलं का कोपऱ्यात तर वाघ आहे. आणि याले पाहून वाघानं शेपूट आपटला ना हाव हाव करत उभा झाला. हा म्हणे वाघ धावा धावा.
वाघ म्हणे घाबरू नको, मी 500 रुपये रोजवालाच होय म्हणे हो. म्हणजे जसा हा होता तसाच तो. पण या विनोदातून त्या विनोद करणाऱ्याला काहीतरी सांगायचं आहे. साधे विनोद भरपूर आहे, पण ज्या विनोदातून काही सांगायचं असे विनोद फार कमी असते पहा. आदिवासी नावाचा एक समाज आहे, गरीब समाज आहे, जंगलाच्या आसपास राहणारे लोक आहेत. अमरावती जिल्ह्यातलं मेळघाट, यवतमाळ जिल्ह्यातलं केळापूर, नाशिकमधला काही भाग, अशा ठिकाणी त्यांची संख्या जास्त आहे. त्यांची कमाई कमी आहे, दारिद्र्य रेषेखालचे लोक आहेत ते. त्यांच्या मुलांना सटवीसारखा आजार होऊन ते कुपोषणानं त्यांचा जीव जातो, त्यांचं निधन होते. पेपरात रोजच्याच बातम्या असते. कुपोषणानं त्यांची मुलं त्यांच्या हाती सापडत नाही. मुंबईने एक सुदृढ मांजरीची स्पर्धा झाली. मेळघाटच्या एका आदिवासीला आपली मांजर पाठवली. ज्याची मांजर सगळ्यात जाडीजुडी, त्याने पहिल्या नंबरचं 1 लाखाचं बक्षीस. योग असा आला का या आदिवासीला आपली मांजर पाठवली आणि याच्या मांजरीले 1 लाखाचं पहिल्या नंबरचं बक्षीस भेटलं. आणि मग जसा बॉम्बस्फोट झाला, मग दैनिक सकाळपासून दुपार संध्याकाळपर्यंत आणि कल तकपासून आज तक तर आतापर्यंत सारे चॅनलवाले पॅनलवाले याच्या उरावर का बाबा तू काय सारं मांजरीले चालतं काय, तुही मांजर एवढी जाळीजुळी कशी, तू हे लेकरं कुपोषणानं मरून राहिले आणि तुही मांजर एवढी जाळीजुळी कशी. तो म्हणे साहेब महादोष नाही, ज्यानं स्पर्धा भरवली त्याले जनावरातला फरक समजत नाही म्हणे. म्या मांजर पाठवलीच नाही, म्या कुपोषित वागत दिला म्हणे पाठवलं. त्याला खायला भेटलं नाही म्हणे, आटरत लहान झाला म्हणे, मांजरीसारखा दिसायला लागला, म्याही प्रयोग केला म्हणे, जमला म्हणे जाणून. हा काही सोपा विनोद नाही. या विनोदातून त्या विनोद करणाऱ्याला काहीतरी सांगायचं आहे. मी विनोद सांगणारा माणूस नाही, मी मुळात कवी माणूस आहे. पण सरसकट कविता कोणी ऐकत नाही, म्हणून मग त्याला लागून काहीतरी विनोद करायचं. कविता लिहिण्याच्या 2 पद्धती. एक पद्धत म्हणजे कशी, पास से जो गुजरी जब एक हसीना. ते मिरवणूक चालली का सर, का आपलंच कार्यक्रम आहे? हां हां, म्हणजे एक मिरवणूक गेली तर दुसरी येऊ शकते. हो, रस्ता तर आहे. पास से जो गुजरी जब एक हसीना, माथे से चूं पड़ा 2 बूंद पसीना, फिर से मजनू लैला पे शैदा हुआ, हिंदी में नया कवी और पैदा हुआ. म्हणजे ती पाहताच बाला कलिजा खलास झाला. ये अभी आपने आवाज बढ़ाएगा भाई साहब? हाँ. दूसरी पद्धत असी कि जब दर्द पेट में होता है, जब दिल में कोई रोता है, जब मन में नहीं कुछ बचता है, तब कवि कविता रचता है. ही झाली दुसरी पद्धत. मी माझ्या 2-3 कविता तुम्हाला ऐकवतो, मग तुम्ही ठरवायचं का मी यातला का मग यातला का मग मधातला. व्यासपीठावरच्या माणसानं काही बोलायचं आणि समोरच्या माणसाने ते सहन करायचं, त्याला प्रतिसाद द्यायचा, अशी एक परंपरा आहे आपली. मी एक दिवस TV लावून की मोबाईल लावून एक मुशायरा ऐकत होतो. त्यात जो संचालन करणारा होता त्यानं बाबा व्यासपीठावरच्या माणसानं काय सांगायचं, समोरच्या लोकांनी त्याचा कसा काय प्रतिसाद द्यायचा याचं एक मुक्तक सांगितलं. ते इतकं चांगलं होतं, एकदा मी ऐकलं आणि मला पाठ झालं. पाहते मुक्तक हे माझ्या ओळी नाही, एवढ्या चांगल्या माझ्या बापाच्याला लिहिलं होतं. सारी धरा भी साथ दे तो और बात है, सारी धरा भी साथ दे तो और बात है, पर तू जरा भी साथ दे तो और बात है. चलने को एक पाँव से चलने लगे हैं लोग, मगर दूसरा भी साथ दे तो और बात है. तर तुम्ही मला सहकार्य करा. मी तुम्हाला माझ्याजवळ जे काही चांगल्यात चांगलं मटेरियल आहे, चांगलं नाहीच आहे पण समजून जायचं चांगलं आहे म्हणून, तर ते तुमच्यावर तुम्हाला वाढण्याचा मी एक प्रयत्न करतो. मी आता कविता लिहितो कशी. तुम्ही जर मोबाईलचे रसिक असाल तर अशोक वानखडे नावाच्या माणसाचं नाव आहे का लक्षात तुमच्या? एक अशोक वानखडे नावाचे वार्ताहर आहे. ते यवतमाळ जिल्ह्याचे आहे मूळ. सध्या ते दिल्लीला राहतात गेल्या 20 वर्षापासून. यवतमाळ जिल्ह्यात आर्णी नावाचं एक गाव आहे, ते तिथली आहे. आणि त्याचं दुर्दैव असं का माझी सासरवाडी त्या आर्णीत आहे. त्याच्यामुळं अशोक वानखडे माझे कोण झाले, मी त्याच्या जवळ झालो, ते माझे मेहुणे झाले, साडे झाले. त्यांना टायगर म्हणून ओळखले जाते. त्यांचे वार्तापत्र खूप लोक आवडतात. एक महाराष्ट्रीयन माणूस, एक मराठी माणूस
पूर्ण भारतातल्या पत्रकारांवर एक दबाव ठेवणं आहे, एक मान ठेवणं आहे आपला. ते 20 वर्षाआधी माझं गाव यवतमाळ जिल्ह्यात नेर तालुक्यात धनज मालेगाव नावाचं माझं गाव आहे. तिथं ते त्यांच्या बहिणीला भेटायला आले, मला भेटायला आले. मी उपराईचा फकीर कुठेतरी कार्यक्रमाला गेलो होतो, मी नव्हतो घरी. दुसऱ्या दिवशी मी घरी आलो तर माझ्या पत्नीनं सांगितलं का अशोक भाऊ आले होते. मग आता त्यांची माफी मागावी म्हणून मी त्यांना एक पत्र लिहिलं. मला लोकांना कवितेतून पत्र लिहायचा छंद आहे. मी त्यांना कवितेतून एक पत्र लिहिलं. म्हटलं तर हे पत्र आहे आणि म्हटलं तर हे कविता आहे. पहा कसं लिहिलं. आम्ही तचा थ करतो, तुम्ही काय म्हणता तो माणूस, आम्ही म्हणतो थो माणूस, असा थोडासा फरक आहे. वचा ई करतो, ळचा य करतो. त्या रोजी तुम्ही माझ्या घरी येते झाले, त्या रोजी तुम्ही माझ्या घरी येते झाले, पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म झाले. त्या रोजी तुम्ही माझ्या घरी येते झाले, पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म झाले. पण काय करावं राजे हो, आम्ही नव्हतो घरी, नाहीतर तुम्हाला उभे केले असते विटेवरी. युगे 28ची दिली असती शिक्षा, पण आम्ही गेलो होतो ना मागासाठी भिक्षा. युगे 28ची दिली असती शिक्षा, पण आम्ही गेलो होतो ना मागासाठी भिक्षा. आता पुढे केव्हा तरी आमचे घरी यावे, आमच्या घरची झुणका भाकर खाऊन तृप्त व्हावे. तर म्हटलं तर हे कविता आहे, नाही तर मग नुसतं जानवत आहे. मी कधी बाल कविता लिहित नव्हतो, पण मी 1968 सालापासून लिहितो साहेब, आणि 1973 पासून मी व्यासपीठावर. मी जेव्हा मॅट्रिकला होतो, मी 1972 साली मॅट्रिक झालो. आम्हाला एक मॅथमॅटिक्स शिकवणारे शिक्षक यवतमाळवरून यायचे आणि ते आम्हाला सांगायचे की बा एक कॅरम बोर्ड नावाचा खेळ असते, 4 लोक त्याच्या भोवती बसून खेळते. तो बोर्ड ठेवायचा असा जमिनीवर किंवा टेबलावर आणि त्याच्या भोवती बसून उभं राहून खेळायचं काहीतरी. आता आम्ही कॅरम बोर्ड पाहिला होता. मला काय वाटे का हा जो ब्लॅक बोर्ड आहे, ज्याला आपण फळा म्हणू, फळा, तोच बा काढत असाल, ठेवत असाल, खेळत असाल आणि पुन्हा ठेवून देत असाल. आताचे जे ब्लॅकबोर्ड आहे जमीन म्हणजे भिंतीला चिपकलेले, हे यायचं प्रमोशन आहे. आमच्या वेळेस फळे असे नव्हते. हा फळा 3 पायाच्या लाकडाच्या घोडीवर राहायचा. तशी घोडी एक तर शाळेच्या ब्लॅकबोर्डसाठी, नाही तर खाटकानं कापलेले बोकड्यासाठी. त्याच्यापाशी 3 पायाचीच घोडी राहायची. तर मला वाटलं बा तोच फळा वापरत होता. पण मी जेव्हा मॅट्रिक नंतर कॉलेजमध्ये गेलो, पहिल्याच दिवशी कॉलेजमध्ये गेलो, 4 पोरं त्या कॅरम बोर्डाच्या भोवती बसून खेळत होते आणि 7-8 पोरं स्टेडियममध्ये बसल्यासारखे मॅच पाहत होते. मी त्याच्यातून मुंडकं घातलं आणि जसंच मला कॅरम बोर्ड दिसला तर माझ्या तोडून शब्द निघाले का अजी मी ब्रह्म पाहिजे. म्हणजे पाहिजे नाही, कधी बसायला भेटली कधी. एका पोरानं त्या गोट्या जमा केल्या मधात आणि हातात तो बल्ल्या घेतला. त्या बल्ल्याले तोपर्यंत काय म्हणते या बल्ल्याले माहीत नव्हतं. मग समजलं काय त्याला स्ट्रायकर म्हणते म्हणून. त्यानं तो बल्ल्या त्या रेषेवर ठेवला, त्याला बोटानं टिचकी मारली. या बल्ल्याचा झोडपा त्या गोट्याने बसला आणि त्या गोट्या आमदार लोकांसारख्या या पार्टीतून त्या पार्टीत आणि त्या पार्टीतून या पार्टीत. मी म्हणलं कॅरम बोर्डाचं काही हो, पण याच्यावर एक कविता होऊ शकते. मग मी कॅरम बोर्डाची माहिती घेतली आणि कोणत्यात गेलो म्हणजे कोपऱ्यात गेलो, एक कविता लिहिली. जन्मातलं पहिलं शेवटचं बालगीत. तर पाती कसं लिहिलं की संध्याकाळी आई जवळी येऊनी वदला बाळ, संध्याकाळी आई जवळी येऊनी वदला बाळ, कॅरम बोर्डासारखे आई दिसते ग आभाळ, गोट्या वाटती चांदण्या चंद्र स्ट्रायकर भासतो, गोट्या वाटती चांदण्या चंद्र स्ट्रायकर भासतो, ध्रुव तारा मधला आई क्वीन सारखा वाटतो. मला वाटते देव खेळतो कॅरम रात्रभरी आणि पहाट होता थकुनी जातो आपल्या घरी. ऐकुनी हे बदली आई कल्पना तुझी ही नवी, आणि मोठा होऊन बाळा तू होशील मोठा कवी. मग माझ्या लक्षात आलं का बाबा हे तर बालगीत आहे. मग मी त्या बालगीताचा पिच्छा सोडून दिला. मग कवितेत थोडासा मी बदल केला, पण विनोद हा माझ्या कवितेचा मेन बिंदू होता आणि तो तसाच कायम राहिला. नांदेड जिल्ह्यात एक हदगाव नावाचा तालुका आहे. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यापासून 16 किलोमीटर अंतरावर नांदेडकडे जाताना डावीकडे हदगाव लागतो. त्याच्या बाजूला एक निवघा बाजार नावाचं गाव आहे. तिथे एक अनंतकुमार जैन नावाचे गृहस्थ आहेत. त्यांनी मला कार्यक्रमासाठी बोलावलं. आता मी कार्यक्रमाला गेलो तर लागले दादागिरी करायला. म्हणे आता तुम्ही शाकाहाराबद्दल बोलावं.
तर म्हणलं साहेब महा नाव काय मला करायला काय लावून राहिले तुम्ही? तर म्हणे म्हणजे मी म्हणलं पहा तुम्ही ती पत्रिका काढा त्याच्यावर तर माझं नाव वाचा. माझा म्हणलं शाकाहाराशी दूरदूरपर्यंत काही संबंध नाही. त्याने ती पत्रिका काढली, माझं नाव वाचलं, माझं नाव आहे डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग. मी म्हणलं काही विशेषता दिसते का? तर ते जैन साहेब म्हणे दुनियाभराची विशेषता आहे म्हणे. आमचं नाव असते म्हणे रमेश रामराव राऊत. रमेश त्याचं नाव, रामराव त्याच्या बापाचं नाव, राऊत त्याचं आडनाव. हे तुम्ही तुमच्या नावात तुमच्या मावशाचं नाव टाकलं काय? मी म्हणलं साहेब हे माझ्या एकट्याचं नाव आहे, माझ्या बापाचंही नाही आलं मला याच्यात. तर हे डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग हे महानाव आहे आणि माझ्या वडिलांचं नाव आहे अब्दुल रज्जाक बेग मिर्झा. शिंदे साहेबांनी वाचून दाखवलं कोणाचे नाव. ते म्हणे पहा तुमचा बाप कोण आहे आणि तो कसा आहे हे तुम्ही ठरवा, पण कार्यक्रम महावीर जयंती निमित्त आहे, तुम्हाला बोलावं लागते शाकाहारावर. तर माझं पूर्ण नाव आहे डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग अब्दुल रज्जाक बेग मिर्झा. मी पुण्या मासिकाकडे पेपरकडे कविता पाठवायची असली तर कविता लिहून झाली का त्याच्या खाली लिहू कवी डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग अब्दुल रज्जाक बेग मिर्झा असं लिहू. एका पेपरवाल्यानं कमाल केली, त्यानं समोरच्या पानावर कविता छापली आणि खाली टीप लिहिली कवीच्या नावाची पुरवणी मागे जोडली आहे. मग मी बापाचं नाव टाकलं आणि माझं नाव लिहिलं डॉक्टर मिर्झा रफी अहमद. ते जाऊ द्या म्हणे, पण शाकाहाराबद्दल बोला लागतं. मला पहा मी काही पुढारी नाही, मला भाषण देता येत नाही. म्हणलं मी एक कविता लिहितो म्हणलं उभ्या उभ्या देतो म्हणलं ठोकून, कारण मी कवी आहोत. म्हणजे हरकत नाही. मग मी तिथं शब्द जोडजाड तोडताड मोड